गणेश अंकुशराव. मी गणेश अंकुशराव. मी एक आदिवासी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे. आता आपण मंगळवेढा पोलीस स्टेशनला आहोत. मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर बोराळ या परिसरात राहणारी आदिवासी मुलगी गेले 6 दिवस झालं किडनॅपिंग करून तिथल्या गावगुंडांनी उचलून नेलेली आहे. पण ह्याची दखल अद्यापपर्यंत पोलीस डिपार्टमेंटनं घेतलेली नाही. ज्या शाळेमध्ये ती मुलगी शिकायला होती तिथला एक माजलेला बोकड शिक्षक तिला वारंवार व्हॉट्सअपवर इन्स्टावर मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी करणारे मेसेज पाठवले आणि त्या पुरीला पूर्णपणे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार हा चालू होता. आणि काय गावगुंडांच्या माध्यमातून त्या मुलीला उचलून नेलेला आहे, किडनॅप केलेला आहे. आणि इतकी दिवस ही घटना झाली, 6 दिवस झाले, पण अद्यापपर्यंत डिपार्टमेंट म्हणावं अशी दखल घेत नाही. आज आम्ही आदिवासी महादेव कोळी असल्यामुळं जाणून बुजून आमच्या ह्या घटनेकडे दुर्लक्ष केलं जातंय. आणि ह्या राज्यामध्ये सगळा आता नवीन ट्रेंड आलाय. जात बघून केस घेतली जाते, जात बघून दखल घेतली जाते. समजा ही उच्च वर्णीयाची मुलगी असली असती तर तासाभरामध्ये पुढच्या जे आरोपी आहेत त्याची घरदार आणून इथं बसवलं असतं आणि ती मुलगी ताब्यात दिली असती. पण आम्ही आदिवासी असल्यामुळं आम्हाला वारंवार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकावर आम्हाला अन्याय सहन करावा लागतंय. आज आम्ही इथं पंढरपूरला आलोय आणि मंगळवेढा पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलंय. साहेबांना निवेदन दिलंय, PI साहेबांना. लवकरात लवकर ह्या गोष्टीचा निकाल नाही लागला, ती मुलगी नाही सापडली, किडनॅपिंग करण्यावर कारवाई नाही झाली, जो शिक्षक आहे त्यावर कारवाई नाही झाली, पोस्को अंतर्गत अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नाही दाखल केला, तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आदिवासी समाजाच्या वतीनं पूर्ण राज्यभरातला कोळी ह्या मंगळवेढा तालुक्यामध्ये आणून उभा करावं लागेल आणि तीव्र आंदोलन करावं लागेल. आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी ही सरकारची राहील. आणि इथली राजकारणी काय मंडळी आहेत जे आमच्या जीवावर मोठे झाले, आमची मतं घेतली, आमच्या मतावर आमदार झाले, ते सुद्धा त्यांना पाठीशी घालत आहे. कुठलाच पुढारी या गोष्टी दखल घेत नाही. लक्षात ठेवा, आमची पण 36,000 मतं आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या 36,000 मताच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाणी पाजू. आमची दखल लवकरात लवकर जिल्हा पोलीस प्रमुख व गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिक, जय राघोजी, जय आदिवासी.